हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पारंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपली बुद्धिमत्ता जी सिरीज चालू आहे त्या बुद्धिमत्ता सिरीजमधलं आजचं हे 50वं लेक्चर आहे. ओके. आणि यामध्ये आपलं आसन व्यवस्था किंवा बैठक क्रम किंवा सिटिंग अरेंजमेंट हे चॅप्टर चालू आहे आणि या चॅप्टरचा आजचा तिसरा पार्ट आहे. ठीक आहे. आणखी 1 किंवा 2 पार्ट याचे येऊ शकते. यामध्ये तुम्हाला एकूण मी किती टॉपिक कंप्लीट करून देतो तर एकूण 22 टॉपिक्स कंप्लीट करून देत आहो. ओके. एकूण याचे 22 टॉपिक्स तुमचे येईल. 22 टॉपिकवर आधारित 70च्या आसपास तुमचे लेक्चर्स येईल किंवा 70च्या वर तुमचे लेक्चर्स येईल. आतापर्यंत आपले एकूण 13 टॉपिक झाले. हे 14वं टॉपिक आहे आसन व्यवस्था किंवा बैठक क्रम सिटिंग अरेंजमेंट. यासोबतच ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी माझी आउट ऑफ मॅथ ही बॅच जॉईन करू शकता. ओके, माझ्या ॲपवरून. आणि हां, बाकी काय राहिलं? हां, या बॅचचं आउट ऑफ मॅथ हे नाव का देण्यात आलं तुम्हाला सांगितलं आहे. तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 दोन्ही वेळेस मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण होते. ओके, होते म्हणण्यापेक्षा मी मेहनत करून घेतले होते. ओके, चला आजच्या लेक्चरला सुरुवात करू. आतापर्यंत आपले काय काय झालं होतं? टाईप नंबर 13 चालू होतं ना. हां, टाईप नंबर 13. आतापर्यंत आपण थेरी पाहिलं. ठीक आहे. अरे यार, कुठं काय झालं? 12 13 एक मिनटं. बारा 13. ओके. कर्सर दिसत नाही रे. कर्सर कुठं हरवला? कर्सर हे इथं आहे. ओके. आतापर्यंत आपण थेरी पाहिली होती. थेरी, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात केली होती. 12 टाईप वाईज क्वेश्चन झाले. आता हा 13वा टाईप आहे. टाईप 13. बघा, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतं ते पाहून घ्या. पहिलं ते पाहून घ्या. याचा अर्थ काय होतं ते पाहून घ्या. काय म्हणते? मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत म्हणजे काय? एकूण रांगा जेवढ्या आहेत बस. आणि प्रत्येक रांगेतील मुले किती आहे? जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्ध्या. जेवढ्या रांगा आहे त्याच्या जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत आहे. म्हणजे एकूण रांगा पाच. पहिला एकूण रांगा किती आहे आणि प्रत्येक रांगेत मुले किती ते पाच. प्रत्येक रांगेतील मुले. ओके. मी म्हणतो एकूण रांगा समजा ए असेल, एकूण रांगा समजा ए असेल तर त्याच्या एच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत आहे. ए भागिले 2 एवढे मुले आहे. समजला इथे विषय संपला. किंवा तुम्ही असंच पण लिहू शकता का? इथं समजा एक्स असेल तर इथे 2x आहे. आले का आता? प्रत्येक रांगा आणि त्याच्या अर्धे मुले एकूण रांगा त्याच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत, असं तुम्ही म्हणू शकता का? ओके. मग तुमचं काय आन्सर होईल? तर एकूण काय विचारलं? मैदानावर एकूण मुले किती? टोटल बरोबर एकूण रांगा 2x गुणला प्रत्येक रांगेतील मुले x. बस तुमचा आन्सर काय? तर 2x वर्ग तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. चला आता नंतरचं वाक्य वाचा. मूल प्रत्येक रांगेत आहे. रमेश मधल्या रांगेमध्ये उभा आहे. ओके. व त्याच्या समोर 5 मुले. रमेश समजा इथं उभा असेल, त्याच्या समोर 1 2 3 4 5 मुले आहे. जर तो मधामध्ये उभा असेल तर वर 5 आहे ना, मग खाली पण 5च असणार. ओके. 1 2 3 4 5. या एका रांगेमध्ये एकूण मुले 11. एका रांगेमध्ये एकूण मुले आहे 11. बस मी म्हणतो या ठिकाणी एका रांगेत समजा 11 मुली असेल तर एकूण रांगा 11 2 22. ठीक आहे. चला बस 11 गुणला 22 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. टोटल बरोबर एका रांगेतील मुले गुणेला एकूण रांगा. आलं? 11 गुणला 22 तुमचा आन्सर आहे. याचा अर्थ होते तुमचा 2 4 2 बरोबर
2 4 2. एकूण मुली आहेत 242. नेक्स्ट क्वेश्चन, थोडं फास्ट घेऊ, आपले टाईप कवर पण झाले पाहिजे. एका रांगेत पहिल्या मुलानंतर 2 मुली, दुसऱ्या मुलानंतर 3 मुली, तिसऱ्या मुलानंतर 4 मुली, अशा प्रकारे रांगेत 18 मुले उभी आहेत. तर रांगेत फक्त मुली किती? पहा, लिहितो मी इथे. एक मुलगा आहे, त्याच्यानंतर 2 मुली आहे. मी तुम्हाला माहिती आहे रिझनिंगमध्ये किंवा गणितामध्ये नेहमी मुलांसाठी किंवा जेंट्स मेलसाठी चौकोन लिहितो, फिमेलसाठी गोल लिहितो, लिहून घ्यायचे. नंतर 2 मुलानंतर 3 मुली आहे, मग 3 मुलानंतर 4 मुली आहे. असं करता करता एकूण आहे 18 मुलं आहे. ओके, मुलं आहेत तेवढं दिलं आहे, परंतु मुलाच्या नंतर आपण 19 मुली आपण इथं बसवू शकतो. का बसवू शकतो? कारण की मुलानंतर मुली मुली येतेच. ठीक आहे, चला. आता त्यांनी असं काही कुठं म्हटलं नाही का 18 मुलं आहे आणि शेवटी मुलगा आहे असं काही मेन्शन केलं नाही, म्हणून आपण जेवढे पाहिजे तेवढे आपण बसवू शकतो, फक्त नियम तुटला नाही पाहिजे. आता ह्या 19 मुलीनंतर 20 मुले आपण 19 मुले बसवू शकतो का? नाही ना. का? कारण की मुलं इथं शेवटी 18 आहे. ठीक आहे, एक मिनिट, थोडं चुकलं. नाही, थोडं चुकलं. एका रांगेत पहिल्या मुलानंतर 2 मुली, दुसऱ्या मुलानंतर 3 मुली, तिसऱ्या मुलानंतर 4 मुली, अशा प्रकारे रांगेत 18 मुले उभे आहेत. ओके, तर मग एकदा मला थोडं एक चेक करू द्या. हे पुस्तक कुठेही मला टाईप नंबर 14 ना, 7 8 9 13. आतापर्यंत आपण जे सांगितलं होतं ते समजा शेवटी 18चा ग्रुप असेल तरच आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक मुलगा आहे, त्यानंतर 2 मुली, नंतर आणखी एक मुलगा आहे तुमचा, त्यानंतर हो अरे थोडं एक मिनिट, हो सेकंड, हा पहिला मुलगा, हा सेकंड मुलगा, पालितो असेल तो पहिला मुलगा आहे, त्यानंतर 2 मुली, सेकंडवर मुलगा आहे, त्यानंतर 3 मुली, आणखी एक मुलगा आहे, नंतर 4 मुली, आणखी एक मुलगा आहे, त्यानंतर 5 मुली, 2 3 4 5, आणखी एक मुलगा आहे, त्यानंतर 6 मुली, आणखी एक मुलगा आहे, त्यानंतर 7 मुली. हो बरोबर आहे, 18 मुली आहे ना, 18 मुली आहे ना, बरोबर आहे. आपण ज्या वेनी चालू आहे ते बरोबर आहे. ओके, ते बरोबर आहे. हा पहिला मुलगा, दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, चौथा मुलगा, 5वा मुलगा, 6वा मुलगा, हा 7वा मुलगा, असं करता करता हा 18वा मुलगा. ठीक आहे, 18वा मुलगा आहे. या 18 मुलानंतर आपल्या 19 मुली राहील. आपण ज्या वेनी चाललो होतो तो वे बरोबर आहे, रस्ता बरोबर आहे. एकंदरीत करता तुम्हाला फक्त काय पाहायचं आहे, फक्त मुलींची संख्या किती आपण तुम्हाला ते इथे शोधायचं आहे. पाहून घ्या, 2 मुली आहे, हे गोल गोल करतो डायरेक्ट, 3 मुली 4 मुली, म्हणजे 2 मुली प्लस 3 मुली प्लस 4 मुली प्लस 5 मुली प्लस 6 मुली प्लस 7 मुली प्लस 8 मुली प्लस 9 मुली प्लस 10 मुली प्लस 11 मुली प्लस 12 मुली प्लस 13 मुली प्लस 14 मुली प्लस 15 मुली प्लस 16 मुली प्लस 17 मुली प्लस 18 मुली प्लस 19 मुली प्लस 19 मुली. बस. आता हे कसं, आता शोधायचं कसं, आन्सर कसं काढायचं ते पाहून घ्यायचं. कुठं काही दिसतं काही ते नाही दिसतंय ना, म्हणजे कसं बेरीज करायची डायरेक्ट. कशी करायची, 18 + 2 20, 17 आणि 3 20, 20 आणि 20 40, 16 4 20, 40 आणि 20 60, 20 80, 90 100, 110 120, 140, 140 आणि 20, 160, 170, 180, 189, 189. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही मुली शोधायच्या. आपण ज्या वेने होतो त्या बरोबर वे आहे, तो रस्ता योग्य आहे. ठीक आहे, चला 189 तुम्ही आहे. किंवा
तुम्ही असं पण करू शकता का 2 + 3 + 4 असे सिरीज आहे, 19 पर्यंत एंड होत आहे आणि सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची, एकूण एवढ्या मुलींची बेरीज करायची आहे. तुम्ही हे पण सूत्र लावू शकता, कोणतं n/2 आणि आतमध्ये 2a + n+1 n-1 d. ठीक आहे, हे पण सूत्र लावू शकता किंवा हे पण n/2 a + l हे पण सूत्र तुम्ही लावू शकता. ठीक आहे, हे इझी वाटलं मला, हे मी केलं. टाईप नंबर 15 बघा. टाईप नंबर 15. रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या 2 खांबातील अंतर 2 मीटर आहे. एकूण 20 खांब आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ओके. पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती? हा फर्स्ट खांब आहे आणि हा 20वा खांब आहे, 20th खांब आहे. ओके. पहिला प्रत्येक लगतच्या 2 खांबातील अंतर 2 मीटर आहे. ओके, म्हणजे इथून पण एवढं 2 मीटर असून इथून तेवढं असून 2 मीटर, इथून तेवढं 2 मीटर, इथून तेवढं 2 मीटर, असं करता करता 2-2 मीटर. मी म्हटलं पहिल्या 1 आणि 2 खांबातलं अंतर आहे 2 मीटर, तिथून पुन्हा आणखी 2 मीटर. याला काउंट न करता ह्या खांबापर्यंत 2 मीटर, आणखी 2, आणखी 2, आणखी 2, प्रत्येक खांबात वाढत आहे. म्हणजे पहिला कॉमन खांब सोडून द्या, 19 खांब गुणिला 2 मीटर अंतर प्रत्येक ठिकाणी. ओके, 19 38. लिहा डायरेक्ट, ट्रिक लिहा डायरेक्ट. ट्रिक म्हणा किंवा शॉर्ट म्हणा, ट्रिक किंवा शॉर्ट म्हणा. एकूण खांब -1 गुणिला प्रत्येक लगतच्या 2 खांबातील अंतर इथं होते. एकूण खांब 20 - 1 19 गुणिला प्रत्येक 2 लगतच्या 2 खांबातील अंतर 2, 19 2 38 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. तर 20व्या खांबातील अंतर किती? पहिल्या आणि 20व्या खांबातील अंतर 38 काय मीटर. हो, मीटर, 38 मीटर. टाईप नंबर 16. टाईप नंबर 16. 6 मुली एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. ठीक आहे. 6 मुली म्हटलं, वर्तुळाकार म्हटलं तर नेहमी मित्रांनो माझी टेक्निक फॉलो करा. पहिले एक वर्तुळ काढा. ठीक आहे. 6 मुली म्हणजे असे करा, 1 2 डावीकडं 4 5. ओके, चला 1 2 3 4 5 आणि 6 मुली संपले. ओके, हे कसं काढलं? पहिलं खाली आणि वर घ्यायचं, नंतर आडवा आणि उभा, डाव्या आणि उजव्या हातावर. ओके, त्यानंतर 5वा 6वा. जर विचारलेस तर हा तुम्ही 7वा आणि 8वा तुम्ही करू शकता. आता प्रत्येक 2-2 मुलं एकमेकाच्या समोर उभ्यानं बसवायचे, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह करायला. आता वाचा. राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला आहे. लिहा. मोहनच्या उजवीकडं राजू बसला आहे. याला कसं वाचायचं? राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. पण राजू सोडून द्या, हे वाचा. मोहनच्या उजव्या बाजूला राजू आहे. ओके, कोण? राजू. हा राजू मोहनच्या उजव्या बाजूला आहे. ओके, चला बसला आहे. परंतु विजयच्या एकदम डाव्या बाजूला नाही. कोणतं? पहिला व्यक्ती. म्हणजे विजयच्या डाव्या बाजूला नाही म्हणजे इथं विजय नसणार. ओके, लिहा. थोडं साईड मधामध्ये गॅप ठेवा आणि इथं विजयला क्रॉस करा. समजलं? नाही. चंदर हा बाबू व विजय दरम्यान बसला आहे. तर हे वाक्य आपल्याला इथं बसवता येत नाही, मग टेन्शन घ्यायचं नाही. लिहा. चंदन हा विजय आणि बाबू दरम्यान बसला आहे. याला तुम्ही असं पण लिहू शकता आणि चंदन इकडं बाबू आणि इकडे विजय असं पण लिहू शकता. आणि खाली रेष ओढा. खाली रेष म्हणजे दोनपैकी माझ्या पद्धतीनुसार, मी ज्या पद्धतीने ज्या वेनी करतो, सॉल्व करतो सगळं, त्या पद्धतीनुसार खाली रेष याचा अर्थ ह्या दोनपैकी कोणतेही एक तुम्हाला घेऊ शकता तुम्ही. ओके, चला. अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे. अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे. विजयच्या डाव्या बाजूला अजय आहे. विजयच्या डावीकडे हा आहे, म्हणजे हे ऑप्शन कट आपल्याला घ्या लागण हेच. बस लिहून घ्या. तर मोहन समोर कोण बसले आहे लिहून घ्या. आता A, V, C आणि B कसं लिहायचं?
ती इथं पाहून घ्या पहिले. इथं कोण दिसतंय का? नाही ना? मग लिहा ए व्ही सी आणि बी. हे कसं करायचं? हा म्हणजे डावीकडे बसवायचा, त्यानंतर ए व्ही सी बी. हा डावीकडे बसवला, नंतर हे. चला एवढं तुमचं समजलं. चला सगळेजण आपण बसवले आणि इथं व्ही नाही, बरोबर व्ही आपण इथे ठेवला. आता वाचून घ्या. प्रश्न काय विचारले? मोहन समोर कोण बसलाय? मोहन हा आहे, त्याच्यासमोर विजय बसलाय. ठीक आहे. चला आन्सर तुमचं काय? तर विजय. टाईप नंबर 16. त्यानंतर टाईप नंबर 17 बघा. आता टाईप नंबर 16 झाला, टाईप नंबर 17 बघा. 6 मुले वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून वर्तुळाकार बसली आहे. ओके. 6 मुले वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून वर्तुळाकार याच्यात बसली आहे. लिहून घ्या पहिलं. वर्तुळ काढा आणि 6 मुले. 1 2 3 4 5 आणि 6 मुले. ठीक आहे. लिहून घ्या पहिला. राजीव मोहनच्या उजवीकडे आहे, पण विजयच्या डावीकडे नाही. मोहनच्या उजवीकडे राजीव आहे, परंतु विजयच्या डावीकडे नाही. म्हणजे याचा अर्थ हे इथं विजयच्या डावीकडे हा येत नाही. ओके. आता आपण पाहिलं होतं तोच क्वेश्चन रिपीट झाला इथे. चंद्र हा बाबू व विजयच्या मध्ये बसला आहे. चंद्र हा बाबू आणि विजयच्या मध्ये बसला आहे. अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे. विजय डाव्या बाजूला अजय आहे. ओके. जर विजय व मोहन आपापल्या जागांची अदलाबदल केली. लिहून घ्या पहिलं. ए व्ही सी बी. ए व्ही सी आणि बी सेम आहे. ठीक आहे. चला जर विजय आणि मोहननी आपापल्या जागा अदलाबदली केल्या. विजय आणि मोहन यांनी एकमेकांच्या जागा बदलवल्या, म्हणजे इथं तुमचा मोहन येईन आणि इथं तुमचा विजय येईन. अदलाबदली केली तर विजय व चंद्रच्या मध्ये कोण येईल? विजय आणि चंद्रच्या मध्ये बी, बाबू येईल तुमचा आन्सर. ठीक आहे. काय? तर बाबू. याच्यामध्ये काय काय विचारतात? तर विजयच्या समोर कोण, विजयच्या डावीकडे कोण, विजयच्या उजवीकडे कोण, विजय आणि चंद्र दोघांच्या मधात कोण, विजयच्या अपोजिट कोण, इत्यादी प्रकारचे. ठीक आहे. आणखी एक प्रश्न म्हणतो का, विजय आणि मोहन या दोघांचे, विजय आणि मोहन आहे ना. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न आणखी काय काय पडतो ते पण सांगतो. विजय आणि चंदू या दोघांच्या मधात जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीच्या समोर कोण बसलं, असा पण प्रश्न विचारतो, जो की ए आहे. ठीक आहे. काय? विजय आणि चंद्र दोघांच्या मधामध्ये जी व्यक्ती बसली आहे त्याच्या विरुद्ध कोण बसलाय, अपोजिट. त्याला टाईप नंबर 18 बघा. टाईप नंबर 18. ठीक आहे. ए बी सी डी ई व एफ ही मुले त्याच क्रमाने एका मेजाभोवती वर्तुळावर बसली आहेत. हो. ठीक आहे. बघा तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जातो का, ए बी सी डी त्याच क्रमाने नाही, असा प्रश्न येतो. आता या ठिकाणी त्याच क्रमाने आहे तर ठीक आहे बा. ए पासून तर एफ पर्यंत मोजून घ्यायचं. 6 मुले आहे. 1 2 3 4 5 6. पहिल्याला ए माना, नंतर बी, नंतर सी, नंतर डी, नंतर ई, नंतर एफ. ठीक आहे. आता वाचा. शेवटी प्रश्न काय विचारला पाहून घ्या. आता डीच्या जवळ कोण बसले, डीच्या जवळ कोण बसले म्हणजे तुम्हाला डीच्या जवळ हे किंवा हे ते पाहायचं आहे. जवळ म्हणजे दोघांचं पण हे ठिकाण आणि हे ठिकाण, या दोन ठिकाणी कोण कोण बसले ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. परंतु त्यापूर्वी हे काय काय इन्स्ट्रक्शन दिले आहे त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या. प्रथम ए आणि सी यांनी आपापसात जागा बदलल्या. ए आणि सी. ठीक आहे. म्हणजे याला ए इकडे गेला, हा सी इथं आला. नंतर ई व एफ यांनी परस्परांत जागा बदलल्या. ई आणि एफ लिहून घ्या. ई आणि एफ जागा बदलल्या ना, इथं ई येऊन जाईल आणि इथं एफ येऊन जाईल. ठीक आहे. आता वाचा. डीच्या जवळ कोण बसले, डीच्या जवळ कोण आहे, एफ आणि ए. एफ अँड ए इज युअर राईट आन्सर. एफ अँड ए इज युअर राईट आन्सर. ठीक आहे. आता प्रॅक्टिस क्वेश्चन बघा. आपण थेरी बघितली, त्यानंतर टाईप बघितले. अरे यार, TYPE टाईप बघितली. आता प्रॅक्टिस क्वेश्चन बघू. ठीक आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघू. 19 मिनिटं झाले.
प्रॅक्टिस क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. उद्याचं शेवटचं लेक्चर येईल बहुतेक या आसन व्यवस्था याचं. ओके. क्वेश्चन 1. ABCDE अँड ABCD अँड F. हो, ABCDE अँड F. ठीक आहे. हे ए नाही, हा अँड आहे. ठीक आहे. ABCDE अँड F हे 6 मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. बघा, पहिले वर्तुळ काढा. याच्यामध्ये प्रश्न कोणकोणते पडते? असा वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये केंद्राच्या आतमध्ये तोंड करून बसलेली व्यक्ती आणि वर्तुळाच्या आतमध्ये अपोजिट साईडनं तोंड करून बसलेले व्यक्ती. ओके. एक आणखी तिसरा प्रकार पडतो का, अर्धे व्यक्ती बाहेर पाहत आहे आणि काही व्यक्ती आतमध्ये पाहून राहिले. ठीक आहे, असे पण प्रश्न पडतो. आणखी प्रकार पडतो, वर्तुळाच्या ऐवजी तुमचा चौकोन वापरला जातो, वर्तुळाच्या ऐवजी पंचकोन वापरला जातो, वर्तुळाच्या ऐवजी षटकोन वापरला जातो. ठीक आहे. 1 2 3 4 5 आणि 6 षटकोन वापरला जातो आणि सगळ्या वेळेस असतो टेबलच. ओके. आता टेबल कसंही असो, असा असो की असा असो, सारखंच पडते. फक्त एवढंच कर का इथे बाजू आणि इकडं कोपरा. ठीक आहे. म्हणजे सी या बाजूला आहे, डी कोपऱ्यावर बसला आहे, डी कोपऱ्यावर बसला नाही, इत्यादी प्रकारचे इथे प्रश्न विचारले जाते. ओके. चला प्रश्नाकडे वळवायचं. इथे बघा, प्रश्न करता करता मी तुम्हाला थेरी पण इथे सांगत आहोत, परंतु आता क्वेश्चनला आपण सुरुवात केली त्यामुळे थोडं फास्ट घेऊ. क्वेश्चन आपल्याला फास्ट सॉल्व्ह करता आली पाहिजे. म्हणून इथं दिसत आहे तुम्हाला एकूण व्यक्ती किती आहे एफ पासून, तर ए पासून एफ पर्यंत 6 व्यक्ती होते. म्हणून 1 2 3 4 5 6 व्यक्तीच्या 6 आपण स्थानं मेन्शन केले. ओके. केंद्राकडे तोंड करून बसले आहेत सगळेजण, लिहून घ्या. एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहे सगळेजण, केंद्राकडे तोंड करून बसले आहे. तुम्ही असं मेन्शन करू शकता. फक्त एकाच जर तोंड तुम्ही केंद्राकडे गेलं किंवा केंद्राकडे म्हटलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही, सरळ केंद्राकडे तोंड करून सगळेजण उभा आहे असं एवढं लक्षात ठेवायचं. ई हा डीच्या डावीकडे आहे, डीच्या डावीकडे ई. सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे, सी हा ए आणि बीच्या मधात आहे. तुम्ही ए आणि बी असं पण लिहू शकता आणि मधात सी. दोघांपैकी कोणतंही तुम्हाला एकच इथं घ्यायचं आहे. लिहून घ्या. आता एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे, ई आणि एच्या मध्ये एफ आहे. ठीक आहे. आता बघा, ई आणि इथं ए लिहून कुठं इथं एफ ठेवता येणार नाही कारण की ऑलरेडी डी बसलेला आहे. ओके. ए आणि एफच्या मध्ये ए आणि ईच्या मध्ये एफ आहे. ओके. आता हे वाक्य लिहा. ए दिसत आहे ना, ए आणि बीच्या मध्ये सी, ए आणि बीच्या मध्ये सी असं लिहिता येणार नाही कारण की ऑलरेडी इकडे बसून आहे. म्हणून ए आणि बीच्या मध्ये सी. जमलं. ए बीच्या मधामध्ये सी. बस संपला विषय इथे. मग आन्सर काय तुम्हाला विचारलं, सीच्या उजवीकडे कोण बसले आहे? सी आहे. सी ची इकडली डावी बाजू तर इकडली उजवी बाजू ए. आन्सर तुमचं ए. ओके. थोडं फास्ट घेऊ कारण की आपले हे क्वेश्चन आहे, क्वेश्चन तुम्हाला फास्ट घ्यावं लागेल. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून 15वा आहे तर रांगेत एकूण मुली किती? एकूण 15वा आहे. एकूण मुली किती? कोणत्या एकाला 1 न कमी करा. लिहा 14. 15 + 14 आन्सर तुमचं किती? 29. 29 आन्सर तुमचं. ठीक आहे. 29 आन्सर. रांगेतील एकूण मुली = 29. कसं केलं आपण? वरतून 15 खालून 15वा. एकूण मुले काढासाठी कोणत्या तरी एकामधून 1 मायनस करा आणि दोघांची बेरीज करा. आता 29 तुमचं. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. एका रांगेत अनिलचा शेवटून 8वा क्रमांक. एका रांगेत अनिलचा शेवटून 8वा क्रमांक. शेवटी विचारला काय? मधोमध कोण बसले आहे? एका रांगेत अनिलचा शेवटून 8वा क्रमांक. लिहून घ्या. अशी एक रांग आहे, अनिलचा शेवटून 8th क्रमांक अनिलचा. ओके. आता बघ मी खाली लिहितो, याचा अर्थ खाली 8th क्रमांक की 8वा क्रमांक लिहितो, याचा अर्थ तो
शेवटून आहे, ठीक आहे. बघा हे तुमचं शेवटून वाला आकडा आहे आणि हे समोरचा इकडे वरतून आकडा म्हणजे सुरुवातीपासून. चला त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16वा आहे. अशीच रांग आहे, कुठं तरी तर सुनील आहे सुरुवातीपासून 16वा आहे, 16th आहे जमलेपर्यंत. चला आता अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे. अनिल हा सुनीलच्या आधी आहे म्हणताय, ठीक आहे बा. हे 8 इथं नसून मग तुमचे 8 इकडे आहे बा. हे एकूण असा 8वा 8th आहे अनिल. ओके चला प्रश्न पुन्हा वाचा आता. त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16वा आले आहे. अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर, सुनीलच्या आधी 3ऱ्या स्थानावर, सुनीलच्या आधी पहिलं दुसरं आणि तिसरं, ठीक आहे. चला सुनीलच्या आधी 3ऱ्या स्थानावर, सुनीलच्या आधी पहिलं दुसरं आणि तिसरं. ओके सुनील 4 शब्द वापरला म्हणून सुनीलला इथं फर्स्ट मानायचं नाही. सुनील पासून म्हटलं तर सुनीलला फर्स्ट मानलं असतं आपण, ठीक आहे. चला तर रांगेत एकूण किती मुली आहेत मोजून घ्या. नाही तर आता हा मागून समजा हा मागून हा 8वा असन तर हा वाला मागून 7वा येते, हा मागून 6वा येते आणि हा जो सुनील आहे तो 5वा येईल. आता प्रश्न नवीन एक तयार करा का, म्हणजे नवीन इक्वेशन बनवा का. सुनील हा समोरून 16वा आणि मागून 5वा. चला सुनील हा समोरून 16वा आणि मागून आहे 5वा. 16 आणि 5 लक्षात ठेवा, 16 आणि 5. अरे यार 16 आणि 5 लक्षात ठेवा मित्रांनो, 16 5. एक मिनिट, 16 5 16 5 16 5 16 5 लक्षात ठेवा, 16 5. थोडं हँग म्हटलं, ठीक आहे. आपल्यानुसार आपल्या इक्वेशननुसार सुनील समोरून 16 आणि मागून 5वा आहे, ठीक आहे. समोरून 16 आणि मागून 5वा. मग काय मधोमध कोण बसला आहे. अरे आता तर रांगेत एकूण किती मुले हा प्रश्न आहे, ठीक आहे. हे रॉंग आहे, हे टायपिंग मिस्टेक आहे. तुमचा आन्सर काय तर रांगेत एकूण किती मुली आहेत. रांगेमध्ये एकूण मुली किती, जर हा मधामध्ये सुनील समोरून 16 आणि मागून 5वा असेल तर एकूण मुली किती मोजून घ्या तुम्ही. 1 मायनस करा 4, 16 + 4 किती 20. एकूण मुली रांगेमध्ये एकूण मुली 20 आहे. नेक्स्ट. तर मित्रांनो 1-2 मिनटं बाकी आहे आपले. क्वेश्चन 4 ते 6 3 क्वेश्चन ह्या 1-2 मिनटामध्ये होऊ शकणार नाही. त्यापेक्षा आपण इथे थांबून जाऊ आणि बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओज माझे आवडत असेल. जर व्हिडिओज नक्कीच आवडत असेल, लेक्चर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला, ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी काय काय इथे तुम्हाला करून देत आहोत इथे. आउट ऑफ रिझनिंग बॅच, मोफत रिझनिंग बॅच, यामध्ये तुम्हाला एकूण मी 22 टॉपिक करून देतो, ठीक आहे. 22 टॉपिक्स असणार आहे आपल्या याच्यामध्ये. 22 पैकी 13 टॉपिक झाले आहे आणि हे 14वा टॉपिक आसन व्यवस्था आपलं सध्या चालू आहे. याच एकूण 22 टॉपिक्सवर तुमचे 70च्या आसपास तुमचे लेक्चर्स होईल, ठीक आहे. LACTURES लेक्चर्स तुमचे 70च्या आसपास लेक्चर येईल. 70+ तुमचे लेक्चर येऊन जाईल बहुतेक असं वाटत आहे. ओके चला आणि हां सगळे लेक्चर मी तुम्हाला प्रॉपरली प्लॅनिंग करून देत आहो. एकही अगावच्या कामाच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न इथे मी टाकत नाही, ठीक आहे. प्रॉपरली स्टडी करून एक्झामचा TCS आणि IBPSच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करून मी इथे बनवत आहो. ओके मी आता तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी 3 एक्झाम क्रॅक केलेल्या आहे. 3 एक्झाम क्रॅक केलेल्या आहे याचा अर्थ प्रॉपरली मी प्लॅनिंग करून स्टडी करून नियोजन आखून त्या एक्झाम क्रॅक केल्या आणि तेच प्लॅनिंग तेच नियोजन त्या नियोजनाचा अनुभव मी या ठिकाणी वापरला आहे. मी माझा स्वतःचा अभ्यास ज्या पद्धतीने केला, ज्या ट्रिक्स लावून केल्या त्या ट्रिक्स मी तुम्हाला या बॅचमध्ये इथे सांगत आहो, अगदी मोफत देत आहोत, ठीक आहे. हे माझे
मी या 3 एक्झाम क्रॅक केल्या आहेत, ते तुम्ही चेक करून घ्या. सर्व माझे टोटल मार्क्स इथे दिलेले आहे आणि इकडे आहे घटकनिहाय मार्क्स. ओके, सगळे माझे रिझल्ट्स माझ्या मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या ॲपवर टाकलेले आहे, ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. ओके, थँक्यू.